नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. माझ्या आजच्या लेखाचं नाव आहे जुनी माणसं. या लेखामधून जे विचार मी मांडले ते आवडतात का बघा. आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. नुपूरने काल माळ्यावरून अनेक वस्तू काढल्या आणि काहीही न बघता सरळ त्या वस्तूंची हकालपट्टी करून टाकली. खोऱ्याने पैसे ओढणाऱ्या आणि नवं ते हवं अशा स्वभावाच्या तरुण नुपूरने जेव्हा अशा घरातल्या अगदी चांगल्या वस्तूंना बाहेरची वाट दाखवली तेव्हा माझ्या मनात आलं की कसं जमतं यांना अशा वस्तू टाकून देणं. माझा तर अगदी सगळ्यात जीव गुंतून राहतो. प्लॅस्टिकच्या पिशव्या, पॅकेजिंगचे डबे, एवढंच कशाला, पूर्वी दुकानांमध्ये पुड्या बांधण्यासाठी जो दोरा वापरत तो दोरा खरं तर माझ्या लेकीने तिच्या काही कामासाठी अख्खा रीळभर घरी आणून ठेवलेला आहे तो दोरा. तरीही मी त्या दोऱ्याच्या आधीच गुंडाळून ठेवलेला जो छोटा बॉल आहे तो अजून देखील घरात आहे. मला काहीच टाकून देवत नाही. ही काही फार अभिमानाने सांगायची गोष्ट नाही आहे हे मला कळतं, पण तरीही आहे हे असं आहे. गिरिजा माझी मैत्रीण, ती म्हणते, अगं ज्या वस्तू 6 महिन्यात एकदाही वापरल्या गेल्या नाहीत अशा वस्तूंची खरं तर कधीच गरज नसते आपल्याला. आपण आपलं सगळं जमा करत बसतो आणि पसारा वाढवतो. कळतं पण वळत नाही, दुसरं काय. अडगळ म्हणजे काय तर नकोशा झालेल्या जुन्या पण कधीतरी आपल्याला आवडणाऱ्या वस्तू. अशा आपल्याला आवडणाऱ्या आपल्याच वस्तू जुन्या कधी आणि कशा झाल्या. आता तर त्यांची गणना अडगळीत होऊ लागली. त्यांच्यातले दोष दिसू लागले, नव्हे खुपू लागले. अशा वस्तूंप्रमाणेच आपली अगदी आपल्याला आवडणारी माणसं देखील जुनी होतात. यात फक्त वय झालेले आईवडील किंवा सासू सासरेच असतात असं नाही. अनेक वेळेला आपल्याच वयाची किंवा आपल्यापेक्षा वयाने लहान असलेली नातीसुद्धा जुनी होतात. आपल्याला त्यांची काही मतं पटत नाहीत, पण आपण तसं जाणवू देत नाही. हळूहळू अंतर पडू लागतं आणि नंतर जीर्ण होत होत अशी नाती तुटून जातात. अशी तुटलेली नाती आणि मनं घेऊन आपण आयुष्याची वाट चालत राहतो. पण एका घरात राहत असताना कोणालाही आपल्या मतांना, विचारांना मुरड घालायची नसते. प्रत्येक वेळेला मीच का असं मनात येतं. जुनी माणसं म्हटलं की मनात आधी विचार येतो तो वयस्कर व्यक्तींचाच. ही घरातली जुनी माणसं आपल्या आयुष्याची संध्याकाळ ओलांडून रात्रीकडे जाऊ लागलेली आहेत. तरुणपणीच नाही तर प्रौढ वयात, अगदी ज्येष्ठ नागरिक झाल्यानंतरही एक आत्मविश्वास होता की मला माणसं हवी आहेत, पण माझं कोणा वाचूनही अडणार नाहीये. पण जेव्हा वय वाढू लागतं, म्हणजेच माणसं जुनी होऊ लागतात, तेव्हा कुठेतरी हा आत्मविश्वास कमी होऊ लागतो. अगदी आजारपणातच नाही तर साध्या साध्या गोष्टींसाठी देखील कुणाची तरी मदत घ्यावी लागते. घराबाहेर एकटं जाताना मनात शंका येऊ लागतात. रस्ता ओलांडताना जीव धास्तावतो. मोबाईल वापरताना सारखं काहीतरी विचारावं लागतं. काही वस्तू ऑनलाईन ऑर्डर केल्या आणि त्यात काही चूक झाली किंवा एखाद्या व्यक्तीचा अगदी तोंडी निरोप द्यायचा असला आणि त्यात काहीतरी सांगायचं राहून गेलं, अशा अनेक गोष्टी असतात. पण त्यामुळे होणाऱ्या नुकसानीला ही जुनी माणसं कारणीभूत असतील तर दिवसेंदिवस
मी आता कोणत्याही कामासाठी उपयोगी नाही अशी त्यांची भावना होते. ते स्वतःचा आत्मविश्वास हरवू लागतात आणि त्यांना समजून घेण्यात जर आपण कमी पडलो तर ते आत्मविश्वास गमावून बसतात. असुरक्षिततेची भावना त्यांच्या मनात घर करू लागते आणि मग अशी घाबरलेली जुनी माणसं विचित्र वागू लागतात. काही जणांना हे समजून घेता येतं, पण काही जण अजूनही स्वतःचा मीपणा सोडायला तयार नसतात. पुढच्या पिढीचं सगळंच वाईट अशा नजरेतून बघू लागतात आणि मग आमच्या वेळचं सगळंच किती चांगलं आणि आत्ताचं सगळंच किती वाईट अशा विचारांचा जन्म होतो. असं जर वारंवार घडू लागलं तर हळूहळू जुनी माणसं अजून जुनी म्हणजे जुन्या विचारांची या सदरात गणली जाऊ लागतात आणि नंतर अडगळीतही. फार वाईट असतं असं होणं. अडगळ नेहमीच घराबाहेर टाकून दिली जाते. आपली गणना अडगळीत होऊ नये म्हणून जुन्या माणसांनी प्रयत्न करायला हवेत. तरुणांच्या विचारांशी जुळवून घेण्याची आपली जबाबदारी असते, कारण आपण त्यांच्यापेक्षा वयाने अनुभवाने खूप मोठे आहोत. याची जाणीव आपल्याला असायला हवी. समज आपल्याकडे जास्त असते. आपण 4 पावलं पुढे टाकली तर मुलं देखील 2 पावले पुढे येतील याची खात्री बाळगावी, कारण ती आपलीच असतात. जुनी माणसं म्हटल्यानंतर कपाळावर आठी किंवा चेहऱ्यावर आणि डोळ्यात राग दिसण्यापेक्षा जुनी पण माझीच माणसं असा अभिमान, प्रेम, आदर, जिव्हाळा त्या डोळ्यात दिसला तर त्या जुनेपणाचा देखील सोहळा साजरा केला जाईल. धन्यवाद.